एक मोठी बातमी आहे। नागपूर हिंसाचारातील एका जखमीचा मृत्यू झालाय। मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। नागपूरमध्ये हिंसाचार झालेला होता आणि या हिंसाचारामध्ये जखमी असलेल्या एका व्यक्तीचा आता मृत्यू झाला असल्याचं कळत आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून घेऊयात। पराग, नेमकं काय घडलंय? एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे। या व्यक्तीवर मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता। ज्या दिवशी हिंसाचार झाला होता त्या दिवशी हा इरफान अन्सारी नामक व्यक्ती आपल्या कामासाठी जात होता, पण संतप्त जवानाने अचानक त्याच्यावर जे आहे मारहाण केली। त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता आणि त्यानंतर आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र अद्यापही स्पष्टपणे याला कोणी दुर्जरा दिलेल्या नाहीये, पण मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। निश्चितच धन्यवाद पराग दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो यावेळेस आता एका व्यक्तीचा मेयो रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये जो हिंसाचार झालेला आहे त्या प्रकरणी खरं तर ही बातमी अतिशय मोठी आहे। अनेक जण यामध्ये जखमी झालेले होते आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। नागपूर हिंसाचारातील एका जखमीचा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अनेकांचा मृत्यू खरं तर अनेक जण जखमी खरं तर या हिंसाचारामध्ये झालेले आहेत।